सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत पाऊच. तर चला स्टार्ट करूया. याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं एक 21x23चा पेपर. त्याच्यामध्ये जी आपली वरची साईड असायला पाहिजे, जी छोटी साईड आहे ती 21 सेंटीमीटरची आणि जी मोठी साईड आहे ती 23. सो आपल्याला पहिलं जे इथपासून म्हणजे हा जो आहे पॉइंट, हा पॉइंट आहे त्याला इथपर्यंत फोल्ड करायचं फर्स्ट. आता ह्याला आपण असं फोल्ड केलंय बरोबर. मग आपल्याला काय करायचंय, ह्याला खोलायचंय. खोलल्यानंतर ह्याचा जो हा पॉइंट आहे आणि हा पॉइंट आहे ना, त्याला इथून असा हाफ घ्यायचा. ओके. आणि हाफ घेतल्यानंतर मग हा जो आपल्याला एक लाईन दिसते त्याला पाठी घ्यायचं असं करून. सेकंड, आता हा थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण हा जो एक लाईन आहे तिला अशी पाठी घ्यायचं आहे. पाठी घेतल्यानंतर हे जे दोन आहेत त्यांना असं करायचं. आपली सेकंड स्टेप ही आहे की आपल्याला इथे एक ट्रायंगल बनवायचा आहे एका साईडला. सेकंडला एक ट्रायंगल बनवायचा आहे. मग याला इथून असं करून बंद करायचं. नंतर पण आपल्याला सेम करायचं, इथून एक ट्रायंगल. हे बनवून झालं, ठीक आहे. आणि मग सेम इथून पण इथून एक ट्रायंगल आणि इथून एक ट्रायंगल, हे पण झालंय बनवून. सो आता आपलं तर पाऊच रेडी आहे. बघा, असं केल्यावरती आपला पाऊच रेडी. बघा, इथे असं दाबायचं दोन साईडला आणि खोलायचं. बघा, तुम्हाला मी परत एकदा सांगते, जर कोणाला समजलं नसेल किंवा कन्फ्यूज झाले असतील तर आपण याला पहिलं खोलून गेलं मगच समजणार, असं करून समजणार. आता आपण ह्याला खोललं बरोबर. परत आता आपण एकदा ह्याला फोल्ड करायचं हाफमध्ये फोल्ड केल्यानंतर त्याला खोलायचं. हा जो पॉइंट आहे आपल्या मधला त्याला परत हाफमध्ये घ्यायचं. हे बघा, इथपासून म्हणजे आता हा जो पॉइंट आहे तर इथपासून ते इथपर्यंत असं करून फोल्ड करायचं. सेकंड काय आहे, नंतर आपल्याला काय करायचं, हा जो पॉइंट आहे इथपासून ते इथपर्यंत ह्याला परत एकदा फोल्ड करायचं. मग हा जो आपला पॉइंट आहे ह्याला इथपासून ते इथपर्यंत परत एकदा फोल्ड करायचं. मग फोल्ड केल्यानंतर हे बघा, आता इथपासून ते इथपर्यंत फोल्ड करायचं. हा जो पेपर आहे तो असा आहे. सो त्याच्यामधला एक भाग इथे आणि मग असं फोल्ड करायचं. आपलं जे बेस आहे तो झालेला आहे. मग इथे आपल्याला ट्रायंगल लावायचा, इथे पण ट्रायंगल बनवायचा. मग परत एकदा इथे खाली एक ट्रायंगल, परत एकदा इथे खाली ट्रायंगल, बंद बरोबर. मग इथे यायचं, ह्या साईडला एक ट्रायंगल बनवायचा, इथून एक ट्रायंगल बनवायचा. नंतर मग याला इथून एक ट्रायंगल आणि इथून एक ट्रायंगल, असं केल्यावरती आपले ट्रायंगल इथून पण झालेले आहेत. सो आपला जो बेसिक शेप आहे तो तर रेडी झाला आहे बघा. मग आपण याला असं करून खोलू शकतो. हे आहे ते आता असं दिसतंय आपलं. सो नेक्स्ट आहे आपल्याला ह्याला डेकोरेट करायचं. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं करू शकता डेकोरेट, पाहिजे असेल तर, किंवा उलटं पण करू शकता. मी ह्याला असं डेकोरेट करते कारण की हा थोडासा पातळ पेपर आहे, ह्याच्यावरती लगेच सगळं उठणार म्हणून इथून करते. ह्याच्यासाठी कुठला पण मार्कर जो तुम्ही यूज करता तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि इथे तुम्हाला असे छोटे छोटे डोळे बनवायचे, छोटे किंवा मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे. असे दोन मी डोळे बनवले. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय, ब्लॅक पेन घ्यायचा आहे किंवा ब्लॅक मार्कर जो आपल्याला भेटतो, हे बघा माझ्याकडे आहे, तो घ्यायचा. मग इथे असे दोन सर्कल करायचे. सेम इथे पण इथे एक सर्कल आणि इथे एक सर्कल, असं झालं. मग याला इथून असं कलर करायचं. खूप सिंपल आहे. मग आपले असे डोळे आहेत ना क्यूटशे, ते बनणार. बनलं.
सो नेक्स्ट आपलं एक आहे की आपल्याला इथून असं करून एक ट्रायंगल बनवायचं आहे आणि नंतर त्या ट्रायंगल बनणं असं आणि असं करून हे पास करायचं। या ट्रायंगलला मग आपल्याला कलर करायचं। आता हे जे आहे ते आपलं असं दिसतंय बरोबर। नंतर तुम्हाला काय करायचं की कुठला पण पिंक पेन जो तुम्हाला आवडतो तो तुम्हाला घ्यायचा आहे। पिंक पेन, पिंक मार्कर जे पण आहे ते। मग ह्याला असं इथे ब्लश दाखवायचं। ब्लश एवढं मोठं नाही बनवायचं, लहान बनवायचं थोडंसं। सो असं केल्यावरती मग आपल्याला काय करायचं, एवढं झालं। मग आपण इथे 2 इयर्स मी तयार केले होते, म्हणजे 2 येलो पेपर घेतले होते मी। एक येलो पेपर घेतलेला, त्याला फोल्ड केलेला असं करून, त्याच्यावरती जो आपल्याला शेप पाहिजे तो ड्रॉ केला। नंतर त्या दोघांना कट केलं, तसंच पिंक सोबत केलं आणि येलो मी मोठा दाखवला आणि पिंक छोटा दाखवला। मग त्याला असं आतमध्ये चिपकवलं। नंतर तुम्हाला काय करायचं, ह्याच्या जो पुढची साईड आहे ना तिथे थोडासा ग्लू लावायचा असं करून। सेम इथे पण करायचं, थोडासा ग्लू लावायचा असं झालं। मग आता इथून आपल्याला ह्याला असं चिपकवायचं। हे बघा, आता हे जे आपलं पाऊच आहे ते मी काय केलंय, हे जे इयर्स आहेत ना ते मी डोळ्याच्या वरती लावलेत, म्हणजे जिथे आपण डोळे काढतोय त्याच्यावरती। मग आपला जो पाऊच आहे तो असा दिसतोय। आताच मी अजून एक पाऊच बनवला होता बघा असा। सो हे मी 2 पाऊच बनवले आहेत आणि हे बघा ह्याच्यामध्ये मी हा थोडंसं छोटं काढलं आणि हे मोठं काढलं। तसंच तुम्ही इथे पण करू शकता। याला थोडंसं छोटं तर आता करू नाही शकत, पण ओके आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला जे जे पाहिजे, समजा आता मी हे 2 आहेत माझ्याकडे ते मी ठेवायला बघितलं। सो ह्याला खोलायचं असं करून आणि नंतर ह्याच्यामध्ये ठेवायचं। हे बंद नाही होत, पण थोड्यासाठी म्हणजे थोडंसं बंद होतं, त्याची स्टाईलच तशी आहे, बंद नाही होत। आणि जर तुम्हाला पाहिजे असेल, जर तुम्हाला हे नाही ठेवायचं, दुसरं काय ठेवायचं ते पण तुम्ही ठेवू शकता। फक्त ह्याच्या साईज प्रमाणे तुम्हाला ठेवावं लागणार आहे, जे पण तुम्ही ठेवताय ते। जास्त मोठे ठेवलं की हे फाटणार, कारण की हे आपण पेपरचं बनवलं। सो असेच मी 2 बनवले आहेत आणि ते खूप छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकता बघा, चांगलं वाटत आहेत ना। सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। टेक केअर अँड गुड बाय।